तर हे आहेत ज्यांना साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांनी देह रूपात दर्शन दिलं. त्यांचं नाव आहे परमपूज्य ज्ञानेश्वर हरी काटकर साहेब. आपण सर्वजण म्हणतो ना की नोकरी आणि संसार करता करता परमार्थ साधता येत नाही. तर ऐका, साहेबांनी तब्बल 32 वर्ष ॲज अ फॅक्टरी इन्स्पेक्टर म्हणून नोकरी केलेली आहे आणि या 32 वर्षाच्या कालावधीत त्यांच्या अनेक ठिकाणी बदल्या झाल्या आणि याच काळात त्यांना 29 पेक्षा जास्त महासंतांचा सहवास लाभला. यामध्ये प्रामुख्याने परमपूज्य चिले महाराज, अवधूत महाराज, तसेच अकोल्याचे हे महाराज राऊळ महाराज आणि ज्यांना साक्षात शंकर महाराजांनीही गुरुमंत्र दिला ते हे मधुबुवा. याच काटकर साहेबांना हा स्वामीनामाची खूप गोडी, म्हणून साहेबांनी कोल्हापूरमधील रिकर कॉलनीमध्ये स्वामींची प्रज्ञापुरीच आणली. याच प्रज्ञापुरीच्या हा समोर बरोबर काटकर साहेबांचं निवासस्थान आहे. ही वास्तू काटकर साहेबांनी 1978 साली खरेदी केली. याच वास्तूमधून त्यांनी स्वामी सेवेला सुरुवात केली आणि तेव्हापासून या वास्तूमध्ये अनेक महान संत येऊन गेलेले आहेत आणि या महान संतांनी दिलेल्या प्रसादिक स्वरूपातल्या वस्तू आजही येथे नित्यपूजनात आहेत. परमपूज्य काटकर साहेब व त्यांच्या धर्मपत्नी आई साहेब यांच्या पश्चात आता 2 मुले व 2 मुली आहेत. सध्या साहेबांनी आखून दिलेल्या स्वामी सेवेचा वारसा व परंपरेची जपणूक हे त्यांचे ज्येष्ठ पुत्र श्री रमेश काटकर काका हे सांभाळत आहेत. तर असे हे परमपूज्य ज्ञानेश्वर हरी काटकर साहेब ज्यांनी लोकांना प्रॅक्टिकल परमार्थ कसा करायचा हे शिकवला. तर हीच त्यांची ती वास्तू, हीच त्यांची ती उपासनेची खोली. याच खोलीमध्ये त्यांनी 15 ऑगस्ट 2014 साली आपला देह स्वामीचरणी विलीन केला. तर पुढील काही व्हिडिओजमध्ये आपण साहेबांच्या निवासस्थानाबद्दल व तसेच त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.